मी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर होतो. जेव्हा एका महिलेचा पती गायब झाला तेव्हा तिने माझे जीवन दयनीय केले. ती महिला दररोज पोलीस ठाण्यात येऊन माझ्या नवऱ्याचा शोध घ्या अशी मागणी करत गोंधळ घालायची. मी शहरभर शोधले पण तिचा नवरा कुठे सापडला नाही. आता मला भीती वाटत होती की जर त्या महिलेचा नवरा सापडला नाही तर कदाचित मला माझी नोकरी गमवावी लागेल. एका रात्री वैतागून मी त्या बाईच्या घरी गेलो. मला वाटले की मी त्या बाईला समजावून सांगेन, कदाचित तिला माझे म्हणणे समजेल आणि माझी नोकरी वाचेल. पण हे बघून माझे हृदय तुटले की त्या स्त्रीने, माझे नाव संग्राम आहे, मुंबई पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी माझे वय फार नव्हते. पोलीस स्टेशनचे वातावरण पाहून मला खूप त्रास झाला. या पोलीस ठाण्यात संपूर्ण बेकायदेशीर काम होत होतं. कोणी कोणाचेही ऐकत नव्हता. हवालदारापासून ते ACP पर्यंतच्या पदावर असलेले लोकांकडून लाच घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाहीत. पण माझ्या आत एक वेगळीच भावना होती. मला जनतेची सेवा करायची होती, त्यांच्या तक्रारी ऐकायच्या आणि त्यांचे प्रश्न सोडवायचे होते. मी कोणाकडून लाच घेतली नाही. माझ्या या उत्साहाने इन्स्पेक्टर यशवंतही खूप खुश झाले. खरे तर तो स्वतः खूप चांगला माणूस होता. त्या ठिकाणी तो एकमेव व्यक्ती होता ज्याला मी लोकांबद्दल सहानुभूती दाखवताना पाहिले. मी अनेकदा त्यांच्यासोबत राहिलो. असो, सब इन्स्पेक्टर असल्याने मी माझी बहुतेक ड्युटी त्यांच्याकडेच घालवायचो. पहिल्या दिवशी सकाळी 11ची वेळ होती. आम्ही सकाळचा चहा घेत होतो तेव्हा बाहेरून एका महिलेच्या रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज आला. मी बाहेर जाऊन पाहिलं तर एक बाई छाती ठोकून आत येण्याचा प्रयत्न करत होती. कॉन्स्टेबल तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना, ही तक्रार करण्याची वेळ नाही, काही वेळाने ये. मग इन्स्पेक्टर साहेबांनी मला जाऊन या महिलेला आत घेऊन यायला सांगितले. मी त्या महिलेला आत यायला सांगितले तेव्हा त्या महिलेला काहीसे हायसे वाटले. ती धापा टाकत आणि थरथरत आमच्या समोर बसली. त्या बाईच्या डोळ्यात दाट अश्रू होते. हातपाय थरथर कापत होते. बाकी तिची अवस्था फारच त्रासदायक होती. ती स्त्री विवाहित होती. तिचे वय फार नव्हते. तिचे वय 20-22 वर्ष असेल. मी म्हणालो, मॅडम काय झाले तुम्हाला, एवढं का रडत आहात? ती महिला रडत रडत म्हणाली, माझे नवीन लग्न झाले आहे पण माझा नवरा महिनाभर घरी आला नाही. मला भीती वाटते. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या नवऱ्याला काही झाले असेल. त्याचे अनेक शत्रूही होते. मला असे वाटते की कोणीतरी नक्कीच त्याचे अपहरण केले आहे. असे बोलून ती महिला आणखीनच रडू लागली. तिला रडताना पाहून मलाही खूप वाईट वाटले. इन्स्पेक्टर साहेबांनी मला गप्प राहण्याचा इशारा केला. स्त्री रडून थकली आणि इन्स्पेक्टर साहेबांची सहानुभूती दिसली नाही तेव्हा त्या मोठ्या त्रासाने आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागल्या. इन्स्पेक्टर साहेबांनी त्या महिलेकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले आणि म्हणाले, ठीक आहे मॅडम, आम्ही तुमची तक्रार नोंदवू आणि मग आमची चौकशी पूर्ण करून तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावू. उर्वरित प्रश्नांची उत्तरे नंतर देईन. तुम्ही फक्त घरी जा. इन्स्पेक्टर साहेबांच्या सल्ल्याला न जुमानता त्या महिलेने पुन्हा छातीत मारायला सुरुवात केली. तुम्हाला माहीत नाही इन्स्पेक्टर साहेब, मी किती काळजीत आहे. तुम्ही मला मदत केली तरच मी इथून निघेन, नाहीतर वरपर्यंत जाईन. मी सर्वांना सांगेन की पोलीस मला अजिबात मदत करत नाहीत. बरं. मोठ्या कष्टाने आम्ही तिला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं. ती गेल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागले, विशेष काळजी घ्यावी लागेल. ती खूप हुशार दिसते. तिचा नवरा सापडला नाही तर ती आमची तक्रारही करू शकते. मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालणार आहे. मग इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागले, आज संध्याकाळीच आपण या महिलेच्या घरी तिला न सांगता जाऊ. तेव्हा या महिलेची माहिती घ्या की ती कोणत्या परिसरातून आली आहे. मी बाहेर उभ्या असलेल्या हवालदाराला या महिलेचा पाठलाग करण्यास सांगितले. हवालदार महिलेच्या मागे गेला. काही वेळाने तो आला आणि त्याने त्या महिलेचा ठाव ठिकाणा सांगितला. ती कुठे राहते आणि तिच्या घराचा नंबरही माहीत होता. चौकशीअंती ती प्रत्यक्षात नवविवाहित असल्याचे निष्पन्न झाले. पण चेहऱ्याने जणू ती वर्षानुवर्षे आजारी होती असे वाटत होते. त्यानंतर संध्याकाळी इन्स्पेक्टर विक्रम यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले आणि म्हणाले, तुम्ही तयार व्हा, आपण पोलिसांच्या गणवेशात त्या महिलेच्या घरी जाऊ. पोलिसांच्या गणवेशात आम्ही त्या महिलेच्या घरी पोहोचलो. जेव्हा आम्ही दार ठोठावले तेव्हा तिच्या आजूबाजूचे लोक जवळ येऊन आमच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहू लागले. आपण कोणत्या उद्देशाने आलो आहोत हे त्यांना माहीत नाही असे त्यांना वाटले. मग मी त्या महिलेच्या शेजाऱ्याला विचारले, तुम्ही या महिलेला ओळखता का? ही कोण आहे? तिचे नेमके काय झाले? माझे म्हणणे ऐकून एक म्हातारा माझ्या समोर आला आणि म्हणू लागला, देवा मला वाचव. हे पती पत्नी दिवसभर आणि रात्रभर भांडत राहतात. त्यांनी परिसरातील शांतता बिघडवली हे देवालाच माहीत आहे. मला खूप आश्चर्य वाटले. मी म्हणालो, पण या महिलेने तिचा नवरा गायब झाल्याचा अहवाल दाखल केला आहे.
माझे म्हणणे ऐकून तो माणूस म्हणाला, आम्हाला याबाबत काहीच माहिती नाही. एवढेच आपल्याला माहीत आहे, ती स्त्री आणि तिच्या पतीने आम्हाला खूप त्रास दिला. त्यांचा आवाज रात्रंदिवस येत राहतो. मी किती वेळा लोकांना सांगितले आहे की तुमचा लढा स्वतःपुरता ठेवा, परिसरातील शांतता भंग करू नका. जेव्हा जेव्हा त्यांना लढावेसे वाटते तेव्हा ते भांडू लागतात आणि इतक्या जोरात किंचाळतात की त्यामुळे आमची झोप उडते. पण कोणाचेही ऐकायला लाज वाटते. एवढे बोलून म्हातारा निघून गेला. पण मला विचार करायला आणखी एक क्षण मिळाला. दरम्यान महिलेने दरवाजा उघडला. महिलेचे डोळे लाल आणि सुजले होते. ती अजूनही रडत होती. आम्ही त्या महिलेची आत येण्याची परवानगी घेतली. तिने आम्हाला घरात बोलावले आणि आम्ही घरात आलो. इन्स्पेक्टर घरात गेले आणि घराचा पूर्ण ठाव ठिकाणा घेतला. ती बाई घाबरलेल्या नजरेने आमच्याकडे बघत होती. जणू काही कळेल अशी भीती वाटत होती. बाईने विचारले, तुम्ही इथे का आलात? माझा नवरा हरवला आहे. तुम्ही त्याला का शोधत नाहीत? पण तुम्ही आता माझ्या घरी काय घ्यायला आला आहात? इन्स्पेक्टर यशवंतने त्या महिलेकडे एकटक पाहिल्यावर ती गप्प झाली. पण आता मला तिचे बोलणे फार विचित्र वाटले. आपल्या अडचणी विसरून ती आमच्या घरी येण्याची काळजी करू लागली. ती वारंवार आम्हाला घर सोडण्यास सांगत होती. काही वेळाने इन्स्पेक्टर यशवंत काहीशा रागाने म्हणाले, मॅडमजी, तुम्ही थोडा वेळ इथून जा. आम्हाला आमचे काम करू द्या. इन्स्पेक्टर यशवंतचे बोलणे ऐकताच त्या महिलेचे हातपाय थंड पडले. मी बाहेर का जाऊ? मी चोर आहे का? हे माझे घर आहे. मी घराबाहेर का जाऊ? इन्स्पेक्टर यशवंत म्हणाले, मॅडमजी, तुम्हाला थोडा वेळ गप्प बसावे लागेल. एकतर तुम्ही पुन्हा बाहेर जा, नाहीतर आमच्याकडे दुसरा मार्ग आहे. इन्स्पेक्टर यशवंतने तिच्याकडे खोल नजरेने पाहत असे सांगताच ती महिला घाबरली. नाही इन्स्पेक्टर साहेब, मी जाणार नाही. घरात 100 समस्या आहेत. मी माझे संपूर्ण घर तुमच्यासाठी कसे सोडू शकते? ठीक आहे, इन्स्पेक्टर यशवंत म्हणाला आणि माझ्यासोबत घराबाहेर पडला. मी म्हणालो, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय केले? तुम्ही त्या महिलेशी सहमत होता का? घराची झडती घेतली असती तर बरे झाले असते. शेवटी ती बाई आम्हाला घरी एकटं सोडायला का घाबरत होती? तो म्हणाला, तुला समजलं नाही. मी त्या बाईचा प्रयत्न करत होतो. आपल्याला काही सत्य कळत नसल्याची काळजी तिला आहे हे तिच्या वागण्यावरून स्पष्ट होते. जर तिला हा त्रास झाला असता तर ती आपल्या पतीच्या स्मरणाने तळमळत राहिली असती. समस्येत माणूस इतक्या गोष्टींचा विचार करत नाही की घर उघडे पडून राहिल्यास किंवा घर कोणाच्या हाती दिले तर काय नुकसान सहन करावे लागेल. आता तुम्ही धीर धरा आणि बघा मी त्या बाईचे काय करतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, बरं. पुढचे 2 दिवस शांततेत गेले. त्या महिलेने आपल्या पतीची चौकशी केली असता आपले सत्य समोर येईल या विचाराने गप्प बसली असावी. त्यामुळे तिने पुन्हा आमच्याशी संपर्क साधला नाही. पण ती बाई इन्स्पेक्टर साहेबांच्या नजरेत आली होती. एक दिवस भल्या पहाटे इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागले की तुम्ही कपडे बदला, आपण दुसऱ्या वेशात त्या महिलेच्या घरी जाऊ. बघूया काय म्हणते ती. मी म्हणालो, ठीक आहे. मी माझा गणवेश काढला आणि पॅन्ट आणि शर्ट घालून आलो. इन्स्पेक्टर यशवंतने गणवेश काढून पॅन्ट शर्ट घातलेला होता. आम्ही दोघेही त्या महिलेच्या घराच्या गल्लीत पोचलो होतो. तिथे गेल्यावर मला दिसले की लोक अजून जागे झाले नाहीत. सकाळची वेळ होती. सर्वत्र शांततेचं ते रहस्य होतं. इन्स्पेक्टर यशवंत यांनी मला घराबाहेर थांबायला सांगितले आणि स्वतः त्या महिलेच्या घराच्या परिसराची पाहणी करायला सुरुवात केली. तो काहीतरी शोधत असल्याचं मला दिसले, पण मला काहीच समजले नाही. मग अचानक त्याची नजर एका मुंगीवर पडली. त्या मुंगीला पाहून इन्स्पेक्टर साहेब थक्क झाले आणि म्हणाले, जा आणि लेडीज पोलीस आणि काही पोलिसांना पोलीस ठाण्यातून घेऊन या. त्या बाईला आत्ताच अटक करायची आहे. इन्स्पेक्टर साहेबांचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. पण साहेब, त्या बाईवर अजून एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही. मग आम्ही त्या महिलेला का अटक करत आहोत? मी आश्चर्याने विचारले. इन्स्पेक्टर यशवंत म्हणाले, जेवढे सांगितले जाते तेवढे कर. मी असे का करतोय हे सर्व मी तुला नंतर सांगेन आणि ही गोष्ट तुला पोलिसात आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. इन्स्पेक्टर साहेबांनी मला निघायला सांगितले. मी पटकन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी जीप मागवली आणि काही पोलीस महिला पोलीस त्यांच्यासोबत जमवले आणि पुन्हा त्याच रस्त्यावर गेले. पोलिसांची गाडी पाहून सर्वजण आपापल्या घरातून बाहेर आले आणि महिलेच्या घराबाहेर जमू लागले. जणू काही शो होणार होता. इन्स्पेक्टर साहेबांनी महिलेच्या अश्रूंची पर्वा न करता महिला पोलिसांना या महिलेला पकडून पोलीस जीपमध्ये बसवण्याचे आदेश दिले. ती महिला आधी माफी मागत राहिली की मी काही केले नाही, मला माफ करा, आणि नंतर जोरात रडू लागली. तेव्हा ती म्हणाली, माझा नवरा बेपत्ता झाला आहे आणि तुम्ही लोक मला अटक करून घेऊन जात आहात. इन्स्पेक्टर साहेब, मला मदत करण्याऐवजी तुम्ही मला अटक करत आहात. इन्स्पेक्टरने तिचे ऐकले नाही. महिलेला पोलिसांच्या जीपमध्ये बसवण्यात आले. पोलीस स्टेशनला पोचल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब त्या महिलेची केस कधी उघड करतील याची उत्सुकता होती, पण त्याची पाळी आलीच नाही. महिला पोलिसांनी त्या महिलेला बदलण्यास सुरुवात केली होती.
त्यांचा चांगलाच फटका बसत होता. इतके की तिला तिचे तोंड उघडण्यास भाग पाडले गेले आणि मग तिने स्वतःच सांगितले की तिने स्वतःच तिच्या नवऱ्याचा खून केला आहे आणि आता आता मी तुम्हाला सत्य सांगेन. आणि शेवटी तिने स्वतःच तिची कहाणी सांगितली. आम्ही दोघी बहिणी असल्याचे महिलेने सांगितले. माझे नाव पल्लवी आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीचे नाव प्रज्ञा आहे. आम्ही फक्त 2 बहिणी होतो. आम्हाला दुसरा भाऊ बहीण नव्हता. माझी आई बहुतेक वेळा आजारी असायची आणि माझ्या वडिलांचे कपड्याचे दुकान होते. पप्पा बहुतेक कपड्यांच्या दुकानात बसायचे. आम्ही दोघी बहिणींचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दीदीने माझी खूप काळजी घेतली. मी पण माझ्या बहिणीशिवाय राहू शकत नव्हते. दीदीचे लग्न अवघ्या 3 वर्षापूर्वी झाले होते. त्या दिवसात दीदी 18 वर्षाची होती जेव्हा ते नववधू बनली आणि घर सोडलं. त्यामुळे ती गेल्यानंतर मला घरात एकटेपणा वाटू लागला. माझी आई बऱ्याचदा आजारी असायची आणि ती घरीच राहायची आणि माझे वडील दुकानात असायचे. इतर बहीण किंवा भाऊ नव्हते आणि मला एकटेच भीती वाटायची. मी माझ्या बहिणीला फोन करून आमच्या घरी यायला सांगायचे, पण त्यांचं स्वतःचं घरही होतं. ती आमच्यासोबत किती दिवस राहणार? आठवड्यातून 1-2दा एकटेपणा यायचा आणि तो मला डंख मारू लागला आणि एकटेपणामुळे मी आजारीही पडू लागले होते. एक दिवस प्रज्ञा दीदी आमच्या घरी आली आणि म्हणाले, माझ्यासोबत माझ्या घरी चल. काही दिवस माझ्यासोबत राहिलीस तर तुझी तब्येतही सुधारेल, तुझे आरोग्य सुधारेल आणि तुझे हृदय देखील शांत होईल. प्रज्ञा दीदीने जे सांगितले ते मला योग्य वाटले. तरीही मला त्यांचे घर आवडले. ती आणि तिचा पती विकास एकटेच राहत होते. घरात कोणत्याही प्रकारचा आवाज नव्हता. तिथे जाऊन बहिणीशी खूप गप्पा मारता आल्या. ज्या दिवशी मी बहिणीच्या घरी गेली तिची तब्येत बिघडली आणि ती झोपी गेली. मला खूप वाईट वाटलं. अशा परिस्थितीत विकासने तिची खूप काळजी घेतली. तो सर्व काही वेळेवर आणायचा आणि स्वयंपाक करून आपल्या बायकोला खाऊ घालण्यास सांगायचा. मी तिला आजारी पाहू शकत नाही. रात्रीची वेळ होती. आम्ही दोघी बहिणी एकत्र बसून बोलत असताना अचानक तिला झोप लागली. मी विचार करू लागले की मी माझ्या खोलीत जाऊन झोपू की इथे बहिणीसोबत झोपू. तेव्हा मला वाटले इथे राहणे योग्य नाही. माझ्यामुळे भाऊजीला काय वाटेल. मी खोलीतून बाहेर आले तर तो पण बाहेर उभा असलेला दिसला. विकासला पाहून मला विचित्र वाटले कारण आज त्याचे डोळे बदललेले दिसत होते. मी त्याच्याशी काही बोलले नाही आणि पटकन माझ्या खोलीत गेले. मी काही वेळ माझ्या खोलीत बसले होते जेव्हा मला दारात कोणाची तरी उपस्थिती जाणवली. माझ्या हृदयाने काम करणे बंद केले होते. मी उठून की होलमधून पाहिलं तर विकास बाहेर उभा होता. बाहेर उभं राहणं बरं वाटत नव्हतं. मनात आले की कदाचित माझ्या बहिणीची तब्येत बिघडली असेल आणि म्हणूनच तो मला बोलवायला आला आहे. मग मी म्हणाले की भाऊजी काय झालं आहे तुम्हाला? मला काही बोलायचं आहे का? तो म्हणाला, हो, तू बाहेर ये. मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी दार उघडल्यावर विकासने लगेच माझा हात धरला आणि त्याची कृती बघून मला काळजी वाटू लागली की भाऊजी आपल्या मेहुणीशी असे कसे करू शकतो. मी म्हणाले, भाऊजी तू असं करू नकोस. तू माझ्या मोठ्या भावासारखा आहेस आणि माझी बहीण आजारी आहे. मी तिची सेवा करण्यासाठी इथे आले आहे. पण विकासला ऐकण्यात रस नव्हता. तो माझ्यावर जबरदस्ती करू लागला आणि माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. मग मी त्याच्या तोंडावर जोरात थप्पड मारली. त्याला ढकलून दिले. दरवाजा बंद केला आणि माझ्या खोलीत गेले. माझ्या बहिणीची अवस्था वाईट होती. गरीब बहीण औषधाच्या प्रभावाखाली होती कारण मी रागाच्या भरात भाऊजींच्या तोंडावर चापट मारली होती. त्यामुळेच कदाचित या गोंगाट करणाऱ्या माणसाला झोपायची हिंमत झाली नाही. सकाळी उठल्यावर क्षणभरही इथे थांबू नये असे वाटले. मी ताबडतोब आमच्या घरी जावे. मलाही प्रज्ञा दीदीला विजयबद्दल सत्य सांगायचे होते, पण ते शक्य झाले नाही कारण सकाळी माझ्या बहिणीची प्रकृती खूप वाईट झाली होती. सकाळी माझ्या भाऊजींनी तिला 1 ग्लास गरम दूध आणि काही औषधे दिली, पण तरीही तिचा खोकला आणि ताप काही कमी होत नव्हता. बहिणीला बघून माझे हृदय तुटायला लागले. काही दिवसातच माझी बहीण खूप अशक्त झाली होती. तिचा चेहरा फिका पडला होता. दीदीची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटले. संध्याकाळी माझ्या जिजूने माझ्या बहिणीसाठी औषध आणले. मी औषध दिले आणि तिच्या खोलीत जाऊ लागली. बहिणीलाही झोप येत होती. तेव्हा जिजूने मला वाटेत अडवले. तो म्हणाला, मला तू पहिल्यापासूनच आवडतेस. मला तुझ्या बहिणीत रस नाही. मी तुझ्या आईवडिलांना तुझ्या नात्याबद्दल विचारले असता त्याने सांगितले की आधी मोठ्या मुलीचे लग्न करू आणि मगच धाकटीचे लग्न करू आणि आमची धाकटी मुलगी खूप लहान आहे, त्यामुळे आम्ही तिचे लग्न एवढ्यात करू शकत नाही. पण मला तू पहिल्यापासून आवडतेस. विकासच्या तोंडून असे शब्द ऐकून मला राग आला. पण माझी बहीण खूप आजारी असल्यामुळे मी इथे काही बोलले नाही. मी खोलीत आली आणि मी खोलीचा दरवाजा बंद करून आडवी झाली. दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीची प्रकृती आणखीनच बिघडली होती. तिला दवाखान्यातही न्यावे लागले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर दीदीच्या हृदयाला मोठा धक्का बसला असून या धक्क्यामुळे त्या आजारी पडल्याचं दिसून आलं. काही त्रासामुळे ताप आला होता
आणि दीदींना अर्धांगवायू होण्याची शक्यता आहे. हे सर्व ऐकून मी अस्वस्थ झाले. माझी आई आणि बाबाही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पण त्याच संध्याकाळी दीदी आम्हाला सोडून हे जग सोडून गेली. या बातमीने जणू माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले आहे. त्या दिवशी मी जोरात ओरडले. माझी बहीण मला इतक्या लवकर सोडून जाईल असे मला वाटले नव्हते. माझी बहीण माझे सर्वस्व होते. लहानपणापासून आजपर्यंत मी फक्त माझ्या बहिणीसोबत वेळ घालवला होता. बहीणही माझी चांगली मैत्रीण होती. मी मनापासून सगळ्या गोष्टी शेअर करायची. लहानपणापासूनच आजपर्यंत माझ्या बहिणीने माझी खूप काळजी घेतली आणि मला खूप साथ दिली. माझी आई नेहमी आजारी असायची. मी माझा जास्तीत जास्त वेळ बहिणीसोबत घालवत असे. मला वाटले आता कदाचित या विकाससारख्या माणसाला मी कधीच तोंड दाखवणार नाही. अशा वाईट माणसाशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. माझ्या बहिणीमुळे मी या घरात राहिले होते, पण आता या घरात राहण्यात काही अर्थ नव्हता. पण हे जीवन खूप विचित्र आहे. आयुष्य माणसाला अशा वळणावर घेऊन येते की ज्याची माणसाने कल्पनाही केली नसेल. एका संध्याकाळी माझे आई वडील घरी नव्हते. दारावर थाप पडली. मी दरवाजा उघडला तर समोर विकास उभा होता. त्यांना पाहताच मी घाबरले. मी तुझ्याशी बोलणार नाही असे म्हणू लागले. पण विकास म्हणाला की मला तुझ्याशी बोलायचे आहे आणि एक गोष्ट सांगितल्यावर मी निघून जातो. तर मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन. या खोडका माणसाला मला काय म्हणायचे आहे ते मला समजले. पण तरीही मी धीर धरला, कारण मला कोणतेही नाटक नको होते. तेव्हा विकासने अगदी ठाम शब्दात सांगितले की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू मला नाही म्हटले तर चांगले होणार नाही. पहिलेही तू होकार न दिल्याचे परिणाम तुझ्या समोर आहेत. म्हणजे तुझ्या बहिणीचा मृत्यू, आणि आता तू नकार दिलास तर विचार कर पुढे काय होऊ शकते. विकास एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. त्याला यातून काय म्हणायचे आहे हे मला माहीत नाही. पण तो ज्या पद्धतीने बोलला ते पाहून मी घाबरले. मी त्याला पुढे काही बोलले नाही. पण आता मला काही करायचे नव्हते. माझी बहीण हे जग सोडून गेली होती आणि आता मला विकासची भीती नव्हती. दुसऱ्या 2 दिवसात त्याने माझे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी स्पष्टपणे सांगितले की मला तुझ्याशी बोलायचे नाही आणि लग्नही करायचे नाही. तुला जे काही करायचे आहे ते कर. माझ्या बोलण्याचा विकासवर काहीच परिणाम झाला नाही. त्याने माझ्या आईवडिलांसोबतच्या माझ्या नातेसंबंधाबद्दल विचारले आणि माझ्या आईवडिलांनी माझ्या लग्नाला सहमती दर्शवली आणि माझ्या संमतीविरुद्ध मला विकासशी बांधले. म्हणून ते काय बोलले हे मला माहीत नाही. मी माझ्या पालकांना समजवण्याचा प्रयत्न केला. विकास चांगला माणूस नाही, त्याचे हेतू खराब आहेत. त्याने आधीच आमच्याकडे घाणेरडी नजर टाकली आहे. पण माझ्या आईवडिलांनी माझे ऐकले नाही. ही गोष्ट माझ्यासाठी खूप वेदनादायक होती. पण मी काय करू. आता विकाससारख्या वाईट व्यक्तीसोबत राहणे माझ्या नशिबी आले आणि मग विकाससोबत माझे लग्न झाले. लग्नानंतर काही दिवस त्याचं माझ्याशी वागणं खूप चांगलं होतं. पण हळूहळू जेव्हा तो मला आवडू लागला तेव्हा त्याचं माझ्याशी वागणं वाईट होऊ लागलं. लग्नानंतर काही महिन्यांनी त्याने माझ्या आईवडिलांना धमकावल्याचे मला समजले. धमकावून माझ्याशी लग्न केले होते. आता विकासचे माझ्याशी वागणं खूप वाईट होतं. तो मला सतत टोमणा मारायचा आणि माझ्यावर संशयही घेई. तो मानसिक रोगी झाला होता. मग मी एक दिवस त्याच्यापासून सुटका करण्याचा विचार केला आणि मला पण समजले की तो विकास होता ज्याने माझ्या बहिणीचा जीव घेतला होता आणि त्याने स्वतःच्या तोंडून हे सांगितले होते. त्या दिवशी जेव्हा तो म्हणाला की तुझ्या नकाराची शिक्षा तुझ्या बहिणीला मिळाली आहे, तेव्हा मी त्याला विचारले, तू माझ्या बहिणीचे काय केलेस? मग तो स्पष्ट बोलला, तुझ्या बहिणीला मीच ती चुकीची औषधे दिली ज्यामुळे ती आजारी राहिली आणि नंतर हे जग सोडून गेली आणि मला ते सहन झाले नाही. आणि मग मी माझ्या बहिणीचा बदला घेण्याचा विचार केला आणि मग मी माझ्या प्लॅनचा विचार करू लागले आणि मग मी माझ्या बहिणीचा बदला घेतला. त्याच्यासारख्या वाईट माणसासाठी ही शिक्षा होती. माझ्या अंगणात खड्डा खणून मी त्याला पुरले होते. त्या बाईची गोष्ट पूर्ण झाली असे म्हणत ती स्त्री रागाने जमिनीवर थुंकली. इन्स्पेक्टर यशवंत यांनी महिलेला आत नेण्याचा आदेश दिला. खाली बसून त्यांची फाईल काढायला सुरुवात केली. मी म्हणालो, सर, मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की ही बाई तिच्या पतीची खुनी आहे हे तुम्हाला कसे कळले? इन्स्पेक्टर यशवंत बोलू लागला, मी माझे संपूर्ण आयुष्य या पोलीस ठाण्यात घालवले आहे आणि मला माहीत आहे की एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ आणि शैली काय आहे. मी त्या दिवशी त्या महिलेच्या घरी तिला न सांगता गेलो होतो आणि तिच्याशी माझ्या शब्दात बोललो होतो आणि ती पूर्णपणे घाबरली होती, जसा गुन्हेगार घाबरतो. पण मग मी गप्प राहिलो, कारण आजपर्यंत मला पुरावा मिळाला नव्हता. खरे सांगायचे तर मी धीर गमावू लागलो होतो, कारण मला त्यातले काहीच समजले नाही. आणि त्या दिवशी मी दुसऱ्यांदा तुझ्याबरोबर त्या बाईच्या घरी गेलो तेव्हा तुला आठवत असेल की मी भिंतीवर एक मुंगी पाहिली होती आणि तुला त्या बाईला अटक करण्याचा आदेश दिला होता. मी हे बोललो कारण ती एक विशेष प्रकारची मुंगी होती जी फक्त तिथेच आढळते. जिथे जिथे मानवी मृतदेह पुरले जातात तिथे अशा मुंग्या बहुतेक स्मशानभूमीत आढळतात. एकदा मी स्मशानात गेलो होतो. मी तिथे अशा मुंग्या पाहिल्या होत्या. त्यामुळे स्मशानातल्या मुंग्या आणि आमच्या घरातल्या मुंग्या यात खूप फरक आहे हे मला माहीत होतं. स्मशानभूमीतील मुंग्या आपल्या घरातील मुंग्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. तेव्हा मला त्या महिलेच्या
घराच्या भिंतीवर स्मशानाची मुंगी दिसली तेव्हा मला समजले की जवळच कुठेतरी एक मृतदेह पुरला होता आणि खरंच तेच घडत होतं. महिलेने तिची जागा सांगितल्यावर अंगण उघडून तिथून पतीचा मृतदेह काढण्यात आला. त्यानंतर त्या महिलेला कायदेशीर शिक्षा देण्यात आली, कारण एखाद्या व्यक्तीवर कितीही मोठा गुन्हा घडला तरी त्याने कायदा हातात घेऊ नये. पोलीस ठाण्यात माझी ही पहिलीच केस होती. साली अर्धी घरवाली अशा घाणेरड्या शब्दांनी आपल्या मनातून नात्यांचे पावित्र्य नष्ट केले आहे. शेवटी तुम्हाला याबद्दल काय वाटते? कृपया मला तुमचे मत कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.